मित्रांनो, चला तर आज आपण डोसा बॅटर कसं बनवायचं ते बघूया। सोबतच बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी बनवूया। डोसा बॅटर बनवण्यासाठी इथे आपण उडदाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि 3 वाट्या आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत। साधारण आपल्याला रात्रभर हे डाळ तांदूळ किंवा 8 तास भिजत ठेवायचे आहेत। इथे बघू शकता आपण डाळ तांदूळ आपण रात्रभर भिजत ठेवले होते। हे चांगलं भिजलेलं आहे, तर आपण यांना आता वाटून घेऊया। इथे अशा प्रकारे डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचा आहे। हे डाळ तांदूळ आपलं सर्व वाटून झालेलं आहे। आता याला मिक्स करून घेऊया आणि हे बॅटर रात्रभर असंच ठेवून देऊया आपण। इथे बघू शकताय सकाळी हे बॅटर आपलं चांगलं फुललेलं आहे। इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, कांदा टोमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण शेंगदाण्याची हिरवी चटणी बनवूया। शेंगदाण्याची हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। 2-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। वरून मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। नंतर याच्यावर मोहरी कढीपत्त्याचा तडका द्यायचा आहे। इथे शेंगदाण्याची चटणी आपली तयार झालेली आहे। आता आपण डोसे बनवायला घेऊया। डोसे बनवताना तव्यावर असं तेल आणि पाणी टाकून तवा चांगला पुसून घ्यायचा आहे आणि तवा चांगला गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपण डोसा बनवणार आहोत। आणि इथे आपल्या डोसा चटणी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।